नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमचं हे मूल हायपर ॲक्टिव्ह आहे का? त्याला शांत कसं करायचे जाणून घेऊयात काही टिप्सद्वारे. काही मुलं सर्वसामान्य मुलांपेक्षा भिन्न असतात. त्यांच्या हालचाली, वागणूकही इतर मुलांपेक्षा वेगळी असते. त्यामागचं कारण असतं अटेन्शन डिफिसिएटी हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर असू शकतो. अशा मुलांना कशा प्रकारे सांभाळावी याची माहिती डॉक्टर आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे देऊ शकतात. healthline.com नुसार काही सोप्या पद्धतीचा वापर करून आपण मुलांना शांत करू शकतो. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की अटेन्शन डिफिशियन्सी हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर म्हणजे नेमकं काय. तर यामध्ये मुलांचं लक्ष न लागणं, गरजेपेक्षा जास्त सक्रिय असणं हा या प्रकारचा आजार आहे, ज्यामध्ये मूल शांतपणे कोणत्याही गोष्टीवरती लक्ष केंद्रित करू शकत नाही. ते खूप बोलतात, सतत बोलतात आणि त्यामुळे मूल पटकन त्यांच्यावरचं स्वतःवरचं नियंत्रण जे आहे ते गमावतं. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मुलांच्यावरती उपचार केले जातात. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी पालकांनी काय करायला पाहिजे तर मुलांबाबत नेहमी संवेदनशील असलं पाहिजे. हायपर ॲक्टिव्ह मुलांना शांत राहण्यासाठी घरातील वातावरण सुद्धा चांगलं असणं खूप गरजेचं आहे. अशी मुलं जी आहेत ती मुलं ही एका शांत प्रकारच्या वातावरणामध्ये राहू शकतात. यामध्ये घरातली प्रत्येक गोष्टीसाठी नियम पाळणं आवश्यक आहे. तसेच त्यांच्यावरती लक्ष ठेवा, कारण असे न केल्यामुळे मूल जास्त हायपर होऊ शकते. तर गोष्टींचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या मुलाला अशी अतिक्रियाशीलता नियंत्रित करणं शक्य होते. त्याचबरोबर अशी मुलं जर असतील तर मुलांनी काही काळ शांत बसून राहावे अशी अपेक्षा करणं त्यांना असंवेदनशील बनवू शकते. अशा परिस्थितीत आपण त्यांच्या कामाचे, गृहपाठाचे काही भागामध्ये विभाजन करू शकतो, जेणेकरून त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळेल. जर तुमचे मूल काही मिनिटांसाठीच गृहपाठ करू शकत असेल तर त्याला तेवढाच काम द्या आणि जे काम आरामात आणि सहज करता येईल ते करायला त्याला सांगा. त्यानंतर 3 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि मग गृहपाठ करायला सांगा. या पद्धतीने सतत त्याला काय करा, त्या कामात ठेवा. अतिक्रियाशील मुलाला प्रेमाने हाताळा. जेव्हा तुमचे मूल एखादे काम निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करते तेव्हा त्याला बक्षीस द्या, त्याचे कौतुक करा. त्यासाठी त्याला मिठी मारावी, प्रोत्साहन द्यावे. त्याच्यासाठी एखादी कविता किंवा काहीतरी करावे लागेल ज्यामुळे आनंद मिळेल. अशा प्रकारे मूल ते काम आणखीन चांगल्या पद्धतीने शिकेल आणि त्याच्या त्या ॲक्टिव्हनेसचा वापर हा त्या कामासाठी होईल. तुमच्या मुलाला विश्रांतीचे तंत्र समजावून सांगा. त्यासाठी तुम्ही खोल श्वासोश्वासाचा व्यायाम, स्नायू शिथिल करणारे व्यायाम, त्याचबरोबर माइंडफुलनेसचे मेडिटेशन, ध्यान, योगासने यासारख्या गोष्टींची मदत घेऊ शकता. अशा प्रकारे मुलाला त्याचे शरीर, भावना आणि वागणूक अतिक्रियाशीलता समजून घेण्यास मदत मिळू शकते. त्याचबरोबर मुलांना शांत ठेवण्यासाठी त्यांना कोणतेही काम देण्याऐवजी काही वेळ खेळायला आणि ॲक्टिव्हिटी करू द्यात. खरं तर जर मूल शांतपणे बसले तर त्याची ऊर्जा दडपून जाते आणि जे मुलांसाठी वापरणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी मुलाला कामावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी सक्षम बनवा. म्हणून मुलाला अशा ॲक्टिव्हिटी करू द्या ज्यासाठी अधिक किंवा काही शारीरिक श्रम करावे लागतील. त्यानंतर मूल कोणतेही काम करण्यात पूर्णपणे लक्ष केंद्रित करेल, ज्यामुळे त्याची कार्यदक्षता ही आपोआपच वाढेल. एकंदरीतच काय, जेव्हा हायपर ॲक्टिव्ह मूल असतं तेव्हा त्याच्यात तो ॲक्टिव्हनेसपणाचा वापर हा सृजनशील कामामध्ये जर करून घेतला तर पर्यायाने त्या मुलाच्या ऊर्जेचा वापरही होईल, ती दडपलेही जाणार नाही. त्याचबरोबर त्याला त्याच्या जीवनाला एक शिस्त लागेल आणि तो एक उत्तम नागरिक म्हणून नावारूप असेल. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल. धन्यवाद.